नमस्कार मित्रांनो, गणेशोत्सवाचे वेळ लागले. आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधतात त्या सुबक आणि सुंदर गणेश मूर्ती. एका साध्या मातीच्या गोळ्यापासून ते डोळ्यातल्या त्या अत्यंत सुंदर भावांपर्यंत हा मूर्तीचा प्रवास कसा असतो ते आपल्याला माहितीच नसतं. आणि तोच प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. तर आज आपण आलो आहोत तेजोमय कला मंदिर इथे. हे बेसिकली सदाशिव पेठेतलं एका जुन्या वाड्यात त्यांचा वर्कशॉप असतो. आणि इथे आपण प्रायमर, बेस कलरिंग आणि शेडिंगची जादू अनुभवणार आहोत. सो चला बघूयात प्रत्यक्ष आपण ते कसं असतं आणि त्याची प्रोसेस जाणून घेऊयात. आनंद देवधर म्हणून की ज्यांनी पेंटचे गणपती प्रसिद्ध करण्यासाठी जी काही फॅमिली आहे त्यातले अग्रणी आहेत. ते आता त्यांची चौथी पिढी आता काम करतात. गेले 4 पिढ्या त्यांनी रंगकामाची एक विशिष्ट पद्धत त्यांनी इव्हॉल्व केली आहे म्हणता येऊ शकेल किंवा मेंटेन केली. ते 4 पिढ्या तीच पिढी तेच पद्धत ते करतात, त्याच पद्धतीने रंगकाम करतात. त्या गणपती रंगवण्याचं एक थोडंसं अप्रूप होतं. त्यांच्याकडे गेलो, तिथे शिक्षण घेतलं, त्यांच्याकडे राहून वेगवेगळ्या त्यांच्या खुबी ज्या असतात रंगकामाच्या त्या शिकण्याचा प्रयत्न केला. ते कुठेतरी जिवंत राहावं, ही पद्धत जिवंत राहावी यासाठी म्हणून ॲक्च्युली तेजोमयची स्थापना केली. तर नंतर मला सोनाली आहे, सोनाली पहिल्यांदा जॉईन झाल्या. आम्ही दोघांनी वर्कशॉप्स सुरू केली. नंतर प्रेरणा पण आम्हाला जॉईन झाला. त्याही तुम्हाला आता दोघीजणी ॲक्च्युली रंगकाम कसं चालतं याबद्दलची माहिती देते. नमस्कार, मी सौ प्रेरणा कुलकर्णी. गेले काही वर्षापूर्वीच मी तेजोमय कला मंदिरला जॉईन झाली आहे आणि त्यांची जी कामाची पद्धत आहे ती शिकून ॲज अ टीचर म्हणून मी इथे थोडंफार गाईड करते. बेसिकली आपल्या ह्या सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या आपण पेनवरनं आणतो. साधारण जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आम्ही सगळा स्टॉक रिफिल करतो पेनवरनं. जेव्हा आपण मूर्ती आणतो तेव्हा त्या पूर्ण मातीच्या असतात आणि त्याच्यावर शेड आणि हे करण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा प्रोसेस करायला लागतात. त्या प्रोसेसचा पहिला भाग म्हटलं तर या मूर्ती ज्या मातीच्या असतात तर त्या पांढऱ्या करणं हा असतो. त्याच्यासाठी मातीला त्याच्यावर सफेदा जो असतो तर तो डिंकामध्ये काढून पूर्ण मूर्तीला त्याचे 2 ते 3 कोट आपण साधारण देतो. त्याने आम्ही तुम्ही बघू शकता इथे मूर्तीच्या कोटच्या पद्धतीने पांढरा कलर आलेला आहे मूर्तीला. जेव्हा ही मूर्ती पूर्ण पांढरी होते तेव्हा त्याच्यावर दुसरा जो भाग असतो तो आहे स्किन कलर देणं. जे बॉडीचे पार्ट्स असतात तर त्या पार्टवर आपले ड्राय कलरचे जे पिगमेंट्स असतात तर ते डिंकामध्ये कालवतो पूर्ण. आपण आधी ते पावडर वस्त्रगाळ करून घेतो व्यवस्थित आणि ती पूर्ण पावडर आहे ती वस्त्रगाळ झाल्यावर डिंकामध्ये कालवतो आणि जिथे जिथे बॉडीचे पार्ट्स असतात तर त्या पार्टवर आपण ते स्किन कलरचे साधारण 4 ते 5 कोट देतो. तुम्हाला जर का आमचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही आम्हाला इन्स्टावर आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याचे हे हँडल्स आहेत. आता तुम्ही मूर्तीला स्किन कलर दिल्यानंतर ही मूर्ती कशी दिसते. बरं. आता पेंटची जी खासियत आहे ती आहे झीलची पद्धत. म्हणजे मूर्तीला एक प्रकारची चकाकी आणणं आणि त्याला गुळगुळीतपणा आणणं ही त्यांची खासियत आहे. तर त्याच्यासाठी आपण एक मलमलचं किंवा कॉटनचं सुती कापड घेतो आणि हलक्या हाताने जिथे जिथे आपण बॉडीचे पार्ट्स आहेत त्याला रब करायला सुरुवात करतो जेणेकरून शाईन येईल, जेणेकरून त्या मूर्तीला पूर्ण शाईन येईल. साधारण या पद्धतीने ऑरेंज शेडिंग केलं जातं. जे बॉडीचे फोल्ड्स असतात त्या फोल्ड्समध्ये ऑरेंज पावडर असते, ती वस्त्रगाळ केलेली असते पूर्ण. तर बॉडीच्या ज्या फोल्ड्समध्ये आहेत त्या पद्धतीने हे शेडिंग केलं जातं. आता आपण जेव्हा बाहेरचे गणपती घेतो तेव्हा कलर कॉम्बिनेशन आपण चूज नाही करू शकत. इथे ही जी खासियत आहे हे आपण सगळे वॉटर बेस्ड कलर वापरतो. सगळ्या पार्टिसिपेंट्सना आपल्या आवडीने कलर कॉम्बिनेशन चूज करून त्या पद्धतीने ते रंगकाम करू शकतात. ओके.
थँक्यू सो मच. आणि ह्याच्यात मला अजून एक असं विचारायचं आहे की आता तुम्ही रंगकाम करायला शिकवता, म्हणजे बेस कलरपासून ते शेडिंग बाकी सगळ्या गोष्टी आहेत. हो. मग तर एखाद्या माणसाला तर नवीन माझ्यासारखा माणूस असेल, मला ॲडमिशन घ्यायची असेल किंवा तिथे शिकायचं असेल तर त्याची काय प्रोसेस आहे? प्रोसेस काही नाही. आपले नॉर्मली 10 वर्कशॉप्स असतात. ओके. त्या कुठल्याही वर्कशॉपमध्ये तुम्ही येऊ शकता. ओके. तुम्हाला बॅकग्राऊंड असण्याची काहीही आवश्यकता नाही. पण ही चांगली गोष्ट आहे की बॅकग्राऊंड असण्याची गरज नाही. हे काय वापरताय तुम्ही? ही ब्लॅक ड्राय पावडर आहे आणि म्हणजे, ड्राय शेडिंग करतोय आपण याच्यात. चारकोल पावडर आहे का कलरचं? नाही, काळा पिगमेंट कलर आहे. काळा पिगमेंट कलर. Yes, dry अच्छा. powder. त्याचं पावडर वापरून शेडिंग शेडिंग. करतो. अच्छा. आता पावडरचं शेडिंग करताना आपण आधी त्याच्यावर लिन्सीड ऑइल वापरतो ओके. आणि त्याच्यावर हे शेडिंग वापरलं जातं. नमस्कार, माझं नाव सोनाली नेने. मी पण गेले 8-9 वर्ष तेजोमय कला मंदिरमध्ये या सगळ्या टीचिंग प्रोसेसमध्ये, गणपती पेंटिंग प्रोसेसमध्ये ॲज अ टीचर म्हणून काम करते म्हणण्यापेक्षा सहभागी होते. ओके. आणि आता तुमच्यासमोर ही जी मूर्ती बघताय त्याला तुम्ही बघताय तसं ज्यांची ही मूर्ती आहे हां. त्यांनी आवडीप्रमाणे रंग सिलेक्ट करून त्यांच्या चॉईसने हे रंग दिलेले आहेत. सोहळ्याला, उपरण्याला, लोडाला, गादीचा वगैरे रंगकाम अजून व्हायचं. आता येलो कलर त्यांनी इथे पितांबर घेतलंय. तर बेसिक रंग देऊन झाले की पुढची ही स्टेज असते की ऑरेंज पावडर आहे, कोरडे रंग इथे. या कोरड्या रंगाने, कोरड्या ब्रशनी, पाण्याचा अजिबात वापर न करता या फोल्ड्समध्ये शेडिंग केलं जातं, ओके. जेणेकरून ते कापडाचे फोल्ड्स, त्याची डेप्थ आणि लाईटनेस बरोबर. हे दिसून येईल. बरं. तसंच सेम वे डार्क कलर जिथे चूज केलेला आहे, जांभळा, हिरवा, लाल, बक्षी हां. या पद्धतीचे, तिथे काळ्या पावडरने शेडिंग केलं जातं. सेम. अच्छा. ओके. फक्त ह्या डार्क रंगावर काम करताना आधी लिन्सीड ऑइलची एक रेख फिरवली जाते ओके. फोल्ड्समध्ये हां, हां. आणि मग त्याच्यावर ब्लॅक पावडर टाकली ओके. जाते. येलो कलरला ऑइलचा वापर होत नाही, डार्क कलरला ऑइलचा वापर होतो. आणि असं करून ही मूर्ती तयार झाली की त्याच्यापुढे वेल्वेट इफेक्ट दिला जातो. तो कसा आपण बघू. या मूर्तीमध्ये तुम्ही बघू शकताय इथे बरीचशी आता पूर्ण झालेली मूर्ती आहे, आखणी झालेली आहे, डोळ्यांचं, चेहऱ्यांचे डिटेल्स सगळं काम झालेलं आहे, गोल्डन काम झालेलं आहे. आणि इथे पावडरच्या कामानंतर इथे तुम्हाला हे जे हायलाईट केलेले दिसत आहेत हां. त्याला वेल्वेट इफेक्ट देणं असं म्हणतो आपण. बॅक साईडनी पाहिलं शेला जास्त दिसतोय. इथे सुद्धा शेल्याला हा जो हायलाईट केलेला आहे फोल्ड्सवर, ओके, तो वेल्वेट इफेक्ट पण कोरड्या रंगाने द्यायचा असतो. फ्लोरोसंट कलरने देतात तो अच्छा. जनरली. फ्लॅट ब्रशने द्यायचा असतो. ओके. आणि जिथे कापडाचा फोल्ड वर आलेला आहे अशा ठिकाणी कापड चमकतं, हां. सिल्कचं कापड बरोबर. स्पेशली. बरोबर. तो फील यायला आपण हा वेल्वेट इफेक्ट दिलेला. ओके. हे
मूर्ती बऱ्यापैकी आता पूर्ण होत आलेली आहे. हो. फक्त बेसचा रंग राहिलेला आहे. आणि हा जो वेल्वेट इफेक्ट आहे ही पेंटच्या देवधर काकांची स्पेशालिटी आहे. ही त्यांची पारंपरिक पद्धत आहे आणि ती आम्ही शक्यतो जशीच्या तशी शिकवण्याची आणि फॉलो करायचा प्रयत्न करतो. इथे एक काका आहेत, ते एक वेगळ्या प्रकारचा गणपती रंगवत आहेत. ते बघून फार इंटरेस्टिंग वाटतंय. तर आपण त्यांना माहिती विचारू कसं आहे ते आणि काय त्यांचा एक्सपिरियन्स आहे ते. तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा, कसं वाटतंय काय. मी या ग्रुपला मागच्या वर्षी जॉईन झालो. ओके. त्यावेळेला जो गणपती रंगवला तो अतिशय सुंदर झालेला होता. त्यामुळे मला अजून उत्साह आला. मी यावर्षी पण आलो आणि यावर्षी जरा वेगळ्या पद्धतीने रंगवावा म्हणून सरांना विचारलं तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता काम चालू आहे आणि छान काम होतंय. आणि आपलाच गणपती आपण रंगवतो बरोबर. ह्याच्यात एक खूप समाधान मोठं असतं. खरं. तो आनंद आम्हाला हा सगळा ग्रुप देतोय. नक्कीच. धन्यवाद. मस्त. काका तुमचं वय किती? 75. 75. वा. हॅलो. माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्स इकडे येऊन गणपती पेंट करायचे त्यांचे, म्हणून मग मला पण करायचा होता. आणि मग लास्ट इयर आले होते तेव्हा बाबांनी कलर केला. मग यावर्षी मी येऊन कलर केला माझा गणपती. ॲक्च्युली तेजोमय आम्हाला सोनालीताईमुळे माहिती आहे. सोनालीताईच्या फेसबुक अकाउंटला वगैरे असे मी व्हिडिओज बघत होते तिचे. 1-2-3 वर्ष प्रयत्न चालला होता यायचा आणि स्वतः आपण करायची उशी मूर्ती. यावर्षी तो योग आला. मी बरेच दिवस मागे लागले होते ताईच्या की आम्हाला दोघींना यायचं आहे, एकच मूर्ती रंगवायची पण आम्हाला यायचं आहे दोघींना एका वेळेला. आपला गणपती आपण स्वतः करणं बरोबर. ते आज दोन्ही जावा होत आम्ही दोघी आम्ही तो घेतो आहे. त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. मी कालिंदी केळकर. मला याची आवड आहे कलांची. माझ्या वडील मी लहान असताना वडील माझे गणपती करायचे. घरी असायचा आमचा गणपती केलेला म्हणजे आम्ही वडिलांना रंगवायला मदत करायची. या गोष्टी आता खूप वर्ष झाली. पण आता मुलगी माझी इथे आणि सर हे घेतात वर्कशॉप. तर बरेच दिवस इच्छा होती की इथे येऊन आपण काहीतरी करूया. तर यावर्षी योग आला आणि मी यावर्षी तिच्याकडे प्रयत्न करायला आलेली आहे. मला बरं वाटतं इथे शिकायला. बेसिकपासून मी सगळं शिकते. चला, आता आपल्याला खूप छान माहिती मिळाली. सगळ्यांनी खूप छान माहिती दिली. खूप छान आणि चांगले एक्सपिरियन्सेस त्यांचे शेअर केले. आणि इथे येऊन एक गोष्ट कळली, कुठलाही वयोगट असू दे, म्हणजे 4 वर्षापासून 5 वर्षापासून ते आजी म्हणा काका म्हणा हे दोघेही 75 वर्षाचे आहेत. त्यांच्यातला विद्यार्थी अजूनही जागा आहे आणि त्यांना अजूनही शिकायची इच्छा आहे आणि ह्या गोष्टी करून त्यांना मजा येते. त्यामुळे ते करायला तिथे येत आहेत आणि त्यातनं त्यांना जे मिळणारं समाधान आहे ते शब्दात न मांडता येण्यासारखं आहे. त्यामुळे मी ते शिकवतो. त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायचं? आपली फेसबुकवर तेजोमय कला मंदिर बनवली आहे. तसंच इंस्टावर पण आहोत. तेजोमय कला मंदिर चॅनल आहे. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला ही प्रोसेस नक्की माहिती होती का आणि जर माहिती असेल तर ती बघून तुम्हाला मजा आली का. सो बाय बाय. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत